सतत गेली 24 वर्ष पुतळा विटंबना आरोपीला सगळं झाली पाहिजे त्याचा पाठपुरावा करणारे विकास पवार साहेब ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष हे आता संबंधित करतील याची नोंद घ्यावी. आज आपण 11 जुलै 1997 रोजी जी घटना घडली या वसाहतीमध्ये, त्या संदर्भामध्ये श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. त्या संदर्भात आपण इथे सर्व उपस्थित राहिला आहात. वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातील मुंबईतील बहुतेक पदाधिकारी आलेले आहेत, त्याचबरोबर विभागातील पण जनता आहे. पोलिसांचं रिस्ट्रिक्शन होतं की 100च्या वर माणसं नेऊ नका, त्यामुळे मोजकीच लोक बोलवले आपण आणि सर्व कार्यकर्ते आले. आजचा जो दिवस आहे मला चांगलं आठवतं. मागच्या वेळेला पण आपण पुतळ्याजवळ सभा घेतली होती बाबासाहेबांच्या. आज मी थोडंसं एक 10-15 मिनिटं बोलेल ताई. हा जो विषय आहे, सकाळी 7 वाजता आमच्या इथे एक बाळू म्हणून मित्र आहे माझा, रिक्षा चालवतो, तो आला, बोला पुतळ्याची विटंबना झाली म्हणून आम्ही तिकडे गेलो. मस्के गुरुजी वगैरे ज्येष्ठ मंडळी तिथे बसली होती पुतळ्याजवळ. त्यांनी आम्हाला सांगितलं की पुतळ्यापासून लांब राहा, डॉग स्पॉट मागवला, म्हणून आम्ही बाजूला बसतो. आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या इथे सर्व आंदोलन चालू होतं हायवे रोडला. तिथे समोर जिथे आता भुयारी मार्ग आहे, त्याला तिथे भुयारी मार्ग नव्हता, तिथे रस्ता रोको चालू होता. वसाहतीमध्ये सगळी जनता होती. आणि असं असताना आंदोलन केलं असताना सुखदेव कापडे म्हणून आपले शहीद झाले, जे वसाहतीमध्ये ज्येष्ठ नेते होते, आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आशाताईंमध्ये मामा. त्यांनी मला सांगितलं की मी असंच लुंगीवर होतो, बोले पॅन्ट घालून ये, चल आपण जाऊया. ते पण लुंगीवर होते आणि आम्ही पॅन्ट घालून तिथून सरळ हायवे रोडे चालत आलो. आंदोलन तिकडे चालू होतं आणि आम्ही लोहे इकडे आल्यानंतर पोलिसांची जीप उभी होती. कापडने मामा त्यांच्याशी बोलत उभे राहिले आणि मी घरी आलो. आणि इथे आल्याच्या नंतर त्यावेळेला ही कंपाऊंड होतं, हे विहार छोटंसं होतं पुढे आणि छोटासा गेट होता. समोर एक SRP व्हॅन विरुद्ध दिशेने आली, म्हणजे आता या जगाला मुंबईच्या दिशेने सदर तिकडून आली रस्ता बंद असल्यामुळे, आणि इथे समोर उभी राहिली व्हॅन. त्याच्यामधून 7 SRPचे जवान उतरले आणि त्या लोकांनी आपल्या वसाहतीच्या दिशेने गुडघ्यावर बसून पाणी टाकली. माझ्याबरोबर आपले नाना साहेब, आम्ही दोघे होतो. नाना साहेब सगळं मारलं आणि त्यावेळेला स्वतःही पाठाने त्यावेळेला आपल्या समोर इथे मागे आणि ते विहारात आणि त्याच्या मागे नको कुठं विहाराचा फायरिंग बेधुंद चालू होतं. आम्ही तिथून आवर्षाने पळालो, इथे गेटवर आलो. पळत असताना बाजूला संजय निकम म्हणून आले बघा, शहीद होते. माझ्या बाजूला जो पडला त्याच्या तोंडामध्ये गोळी दिली होती आणि घराला पाणी यावं तसं रक्त येत होतं. तेव्हा ओढत तिच्या कामं डॉक्टरांचे श्रीकृष्ण केंद्र तिथे त्याला बसवलं. ओढत येऊन खाली बसल्यानंतर तिथे गोळी होती. आम्ही पण थोडक्यात बचावलो. त्याच्या हातामध्ये जेवणाचा डबा होता, सामानाचा भाजी चपाती त्याचं ऐकावं कामाचं. तिथे त्याला बसवलं आणि मी बाजूला झालो त्या बाजूला. थोड्या वेळाने गोळीबार जवळजवळ एक 5 ते 10 मिनिटं गोळीबार चालू होता, 5-7 मिनिटं. तोपर्यंत सगळी वसाहतीमधली जनता इकडे जमली आणि मग सगळी कार्यकर्त्यांची धावपळ झाली, पळापळ झाली. आणि त्यावेळेला विभागाचा आपला महिला मंडळ, विरुद्ध महिला मंडळ, त्यांच्या अध्यक्ष नंदबाई साबळे, ही सर्व मंडळी विभागाची मुलं आम्ही सगळे एकत्र झालो आणि सगळ्या देशगोळ्या जिथे जिथे पडलेले आम्ही गोळा करायला चालू केला. त्याला सुधाकर जाधव, परत तरुण मित्र मंडळाचे पुतळा समितीचे गुलाबसिंग भोवणे अशी सर्व मंडळी गाड्या घेऊन आली होती. आणि मग ही सर्व महिला आघाडी आणि सोबतचे तरुण कार्यकर्ते घेऊन मी फिरत होतो सगळ्या डेट गोळा होतो. मंगेश शिवशरण 12 वर्षाचा मुलगा त्याच्या इकडच्या कोपऱ्यामध्ये पडतो. त्याचा डोक्याची कोपरी डोक्यामध्ये गोळी लागतो. त्याच्या आईने त्याला मांडीवर जाऊन अंबरला फोडून लढत होती. अक्षरशः आम्हाला बघत होतं. त्याच्या मांडीवर उतरलं, माझ्या मला डोकं बांधलं आणि इथे घेऊन आलो. त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. संजय कांबळेला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. म्हणजे बऱ्याच जणांना. त्याच्यानंतर हा बबलू वर्मा बाजूला गल्ली होती, त्यावेळेला पत्र्याची घर होती.
बबलू वर्मा मला कळालं, बबलू वर्माला लागलं. तिथे गेलो तर बबलू वर्मा दारामध्ये पडला, दार घातलं, हाताला तशीच मिसरी, एका हातामध्ये दिसली, एक बोटाला मिसरी पडला. तेव्हा उचलला, त्याच्या हृदयाला पेट पडला. तिथे पूर्ण खड्डा होता डाव्या बाजूला. आणि त्याला उचलून घेऊन आलं, काही अत्याचार रक्त होतं, माझं सगळं रक्त अंगावर सांगितलं. अशा या सगळ्यांना आम्ही जरूर मन्नू गटारे, संजय कांबळे या सगळ्यांना उचलून गाडीमध्ये ठेवत होतो. आणि जखमी त्याच्यानंतर इथे एका पत्र्यावर गोळ्या कुठून काही लोकांचे सर्वे पोटात गेले. हिरामन गायकवाड, श्रीदेवी, विजय गायकवाड, त्याच्यानंतर नामदेव सुरवाडे, त्याच्याला हाताला गोळी लागली. गोळीने त्याचा दोन्ही हात होती, म्हणजे हात अक्षरशः खाली रक्त होतो. ती भयानक परिस्थिती. आणि या सगळ्यांना घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो. आणि आल्याच्या नंतर वाताची परिस्थिती पूर्ण ठेवतो. ह्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर आम्ही तिथे सुखदेव पापड आणि कौसाबाई पाटाळे इथे पडलं होतं, त्यांना घ्यायला आम्ही आलो. पोलिसांनी बंदुका होत्या, सगळ्यांनी मला मागं होतं नका जाऊ, पोलीस आता काय करू शकते. त्यामुळे आम्ही तसंच परत फिरलो. जिथे जिथे जखमी आणि आपले जे लोक मृत्युमुखी पडले त्या सगळ्यांना शोधत शोधत गाडीमध्ये टाकत आम्ही सगळ्या वेगवेगळ्या राजावळे हॉस्पिटलला पोहोचवलो. त्याच्यानंतर सगळ्यांनी सांगितले घरी जाऊन कपडे चेंज करून मी पूर्ण रक्ताने मागलेलो. मी घरी गेलो तर माझ्या आईला चक्कर आली, तिला वाटतं मला गोळी लागली. आम्ही सगळ्यांनी समजावलं जर काय नाही आहे. त्याच्यानंतरची जी काही हा तो अनुभव आहे ना, ती आश्चर्य आयुष्यात दिसू शकतो. खूप भयानक परिस्थिती. राजवाडीत गेल्याच्या नंतर सुद्धा तात्कालीन विरोधी पक्ष नेते आले, त्यांनी गाणं भिंगरी घाटामध्ये घोषणा केल्या, असं करू तसं करू, कोणी काही केलं नाही. ज्या घटनेच्या माध्यमातून इथली महाराष्ट्राची सत्ता पलटी गेली ते फार मोठा षडयंत्रानंतर आम्हाला समजतं वसाहतीच्या लोकांनी. आणि म्हणून आजही आम्ही तिथल्या वसाहतीमध्ये आंबेडकरी जनता आजही एका गोष्टीवर संशय करतो, हे सत्ता परिवर्तनासाठी तात्कालीन विरोधी पक्षाने केलेलं हे नाटक आता वसाहतीला ठाम समज आहे. आणि म्हणून इथे नेहमी आम्ही एका महाराष्ट्रातल्या तथाकथित नेता त्यांच्या विरोधात सुद्धा कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. नाशिकच्या एका त्यांच्या कार्यकर्त्यांनी की भुजबळांनी आम्हाला हे करायला लावलं तर स्पष्ट नाव. आणि त्यांची जी टीम त्यांनी जे तिथे कांड घडवलंय त्याची बक्षीस बाजूला दिली त्यांनी आयुष्यभराला करण्यासाठी त्या कामाची बक्षीस. आणि नंतर सतत बोलत असतो याच्या विरोधामध्ये. मला वाटतं आम्ही एकमेव कार्यकर्त्यांच्या या विषयामध्ये नेहमी सतत ऍग्रेसिव्ह असतो. आणि जवळजवळ त्याच्यानंतर रमाबाईनगर हत्याकांड संघर्ष समिती स्थापन झाली. रिपब्लिकन पक्षाने मुंडेवर आयोगावर बहिष्कार टाकल्यानंतर काय करायचा असा प्रश्न होता. संपूर्ण त्याला रिपब्लिकन पक्ष होता. आणि त्यावेळेला श्याम गायकवाड आणि विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एक निर्णय घेतला की न्यायालयीन लढाई लढली पाहिजे. जर आपण न्यायालयाला फेस केलं नाही तर सर्व आपण आरोपी ठेवू आणि व्यवस्था घेतली. आणि म्हणून ज्या वेळेला ती टायगर स्टोरी आम्ही खोटी ठरवली, कोर्टामध्ये साक्षी पुरावे देऊ. मनोहर कदमच्या विरोधामध्ये मी पहिल्यांदा नगर पोलीस ठाण्यामध्ये श्याम गायकवाडांच्या नेतृत्वाखाली ऍफिडेव्हिट दाखल केलं की मनोहर कदम हे आमच्या 10 लोकांना माझ्यासमोर ठार. आणि त्याच्यानंतर प्रत्येक जखमीचे आणि विटनेसच्या स्टेटमेंट म्हणून ती केस यशस्वी लोक मनोहर कदमला सस्पेंड केलं होतं 12 वर्षांनी. न्यायालयीन लढाई लढलो, परंतु न्यायालयीन लढाई लढल्याच्या नंतर हा जो विषय आहे गोळीबार का झाला, कुठल्याची विटंबना झाली आणि कुठल्याची विटंबना कोणी केली याचा कोणी अजूनपर्यंत शोध घेतला नाही. परंतु आले आम्ही बोलतो की कुणी केली ती सगळ्यांना माहिती आहे मला. आणि म्हणून या सिस्टीमचा आणि आमचा हा 24 वर्ष संघर्ष चालू. परंतु मान करणारे लोक सत्ताधारी असल्यामुळे आपली ताकद कमी पडते. आपण विवाहित असल्यामुळे आपण काही करू शकतो. हा या वसाहतीचा संघर्ष. आणि म्हणून जे आता 2-4 वक्त्यांनी बोलले ना, त्या वसाहतीमध्ये आंबेडकरी चळवळीचा माणूस का निवडून येत नाही, तो निवडून येऊ नये म्हणून इथे पद्धतशीरपणे आपली माणसं फोडली जातात. प्रस्तावित व्यवस्थेत त्यांना काँग्रेस चालेल, राष्ट्रवादी चालेल, शिवसेना चालेल, भाजप चालेल, पण RPI, वंचित, BSP चालत नाही. त्यांना पाडायचं काम करतो. हे 4 निवडणुकीत मी अनुभवले. प्रत्येक वेळेला मला थोड्या मतांनी पराभूत केले या सगळ्यांनी म्हणून. आणि माझं नेहमीच एक स्टेटमेंट असं, ज्या दिवशी निवडून येईल त्या दिवशी या पुन्हा विटंबना करणाऱ्या आरोपीला आम्ही घाटावर राहणार नाही. त्यामुळे ही चांगल्या चौकडी सगळी हे घेऊन पाडायचं काम करतो. हा गेल्या 20 वर्षाचा इतिहास आहे या वसाहतीचा. इथल्या स्थानिकांना सगळं माहिती आहे. परंतु जनता मात्र खराब आहे त्याविषयी सतत सरकार करतो. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही हा विषय बोलत आहे ही ती सिस्टीम आहे. मगाशी स्नेहा बोलली, जसं स्वातंत्र्यापूर्वी जहाज होते आणि मावळ होते तसंच हा भाग आहे. इथे जहाज हिंदुत्व आणि मावळ हिंदुत्व होते.
आणि दगडापेक्षा वीट मऊ मऊ म्हणून आपण गेली 50 वर्ष वीट डोक्यात मारून घेतली, विटेचा कलर लावला असल्यामुळे आपल्याला रक्त आलेलं कळत नाही, अशी आपली परिस्थिती. आणि ह्या सगळ्या सिस्टीमला जर कोण द्यायचं असेल तर आपल्याच्या मनात त्यांनी सांगितलं की आपल्यामध्ये एकही असतं पण महत्वाचं. याचं कारण असं आहे, आपण थेट टार्गेट जनरल करतो विरोधात म्हणून ते राहिले बाजूला, पण सेक्युलर म्हणून पुरोगामी म्हणून जे आपल्यामध्ये बसले त्यांनीच आपल्या पाठीमध्ये खंजीर गुंफायचं काम नेहमी केले. आणि म्हणून आम्हाला बाळासाहेबांची भूमिका सतत मान्य असते की त्यांनी या पुरोगामीचं ढोक असे झूल पाकारलेल्या लोकांना या महाराष्ट्राचे खरे जाते होते नेहमी त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. आज देखील जो संदर्भ येतो या विषयाचा, सगळ्या सभा लागतात शरीराला श्रद्धांजली अभिवादन वगैरे, परंतु पुतळा विटंबनेच्या विषयावर कोणी बोलायला तयार होत. रमाबाई नगर संघर्ष समितीच्या वतीने जवळजवळ 15 वर्ष आम्ही जाहीर सभा घेतो कंटिन्यू, परंतु मनोहर कदमच्या विषयावर बोलताना पुतळा विटंबनेच्या विषयावर बोलावं हे एका मुद्द्यावर माझं मतभेद झाल्याने मी तिथून त्या समितीमधून थोडासा बाजूला झालो की त्याच्यावर पण भूमिका घेतली पाहिजे. मला त्याच्यामध्ये जायचं नाही, त्यांचं काम खूप मोठं या विषयामध्ये, त्यामुळे मी त्याविषयी जास्त काही बोलणार नाही. परंतु ह्या सगळ्या भूमिकेमध्ये कार्यकर्ता वर्ग सुद्धा निष्क्रिय, त्यांना पटतं सगळं मान्य आहे, परंतु भूमिका घ्यायला कोणी तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये रमाबाई आंबेडकर नगरातलं समाजकारण आणि राजकारण संपलेलं. त्याचं कारण असं आहे की ही जी सोय करून ठेवली पोटा पाण्याची, तिथे सर्व दारूपासून खाण्यापिण्यापासून सगळ्यांची व्यवस्था केली जाते, त्याच्यामुळे विरोधात बोलायला कोणी तयार नाही. खाण्यापिण्याचे मार्ग होते, बरोबर आहे. तरी सुद्धा आपण एक स्वतंत्र आंबेडकरी चळवळीचं राजकारण म्हणून आपण बोलतो त्या विभागामध्ये. आपण स्वयंपूर्ण कार्यकर्ते आहोत म्हणून आपण बोलतो, आपण बोलायची हिंमत करतो. सुरुवातीला मी घाबरायचं बोलायला, पण आता बोलतो घाबरण्याच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत. सांगायचा मुद्दा असा आहे की वरिष्ठांनी या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे, नेत्यांनी या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे. रिपब्लिकन पक्षाने त्यावेळेला सुद्धा आम्ही बोललो की तुम्ही आयोगावर बहिष्कार घालायच्या ऐवजी आपण आयोगाला फेस करूया, परंतु त्यांनी त्यावेळेला मोर्चाची भूमिका घेतली आणि त्यांच्या भूमिकेमध्ये इथला बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणारा जो लढाला माझा समाजवादी माणूस सुद्धा आज उजव मातेने समाजामध्ये वावरला. ही आमच्या वसाहतीची शोकांतिका आहे या रमाबाई आंबेडकर नगर. आंबेडकरी चळवळीच्या बाले किल्ल्यामध्ये सुद्धा या पद्धतीचं काम होऊ शकतं. त्याचं कारण असं आहे की आपल्यामध्ये हे जे विधिषण आहे कुटीम आहे, त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होऊ शकते. त्याच्या कुठल्या माणसा लालमध्ये ताकदही या वसाहतीमध्ये येऊन हे काम करायचं आणि इतकेच घरभेटी आहे आणि त्या घरभेटीच्या विरोधात आमची नेहमी भूमिका आहे. असो तर असा हा विषय आहे काही या सगळ्या प्रकरणाचा. ज्यांचे नातेवाईक गेले त्यांनाही आज वाड्यावर सोडलं गेले, त्यांना कुठल्याही प्रकारचं फक्त 11 जुलैला त्यांची आठवण येते सगळ्यांना, परत जखमींना, त्याच्यानंतर त्यांना कोणी विचारतो. अशा पद्धतीचं या वसाहतीचं राजकारणाचं एक हे तयार झालेलं आहे पाठ आहे. तो ढाका तोडायचं काम तुम्ही वरिष्ठांनी जर ताकद दिली तर आम्ही निश्चित. दुसरा जो विषय आहे, मी सगळ्यांना बोललो होतो की आपण वसाहतीच्या वतीने एक मिटिंग घेऊ, परंतु मी आल्याच्या नंतर वंचित आघाडीचं राहण्याचं हे येणार मला येणार आणि सगळं वंचित आघाडीला क्रेडिट राहणार या भयाने बाकीच्या कार्यकर्त्यांनी मला असहकार केला. असाही दरवर्षी आपण सभा घ्यायचो आणि सगळ्याच पक्षांना बोलवायचो. याही वर्षी मी तो प्रयत्न केला, सगळ्या कार्यकर्त्यांना बोलावलं, म्हटलं सभा घेतो की नाक्यावर घेतो, परंतु बाकीचे बोलले की आमची वेगळी तर म्हटलं ठीक आहे करा. त्यामुळे नाक्यावर सभा न घेतो ती सभा इथे घेतो. बोलण्याचा उद्देश असा आहे, आमची भूमिका नेहमी सर्वव्यापी राहिलेली पहिल्यापासून. गेली 15 वर्ष वसाहतीच्या वतीने आपण श्रद्धांजली सभा आयोजित केली, आयोजक आम्ही होतो, बरोबर आहे की नाही. आज देखील आमची तीच भूमिका आहे, परंतु त्यावेळेला कसं एक वातावरणामध्ये फोर्स होता सगळे एकत्र येतात. आज तो राहिलेला नाही, त्यामुळे कोणी एकत्र यायला मागत. हे त्याच्या फक्त कारण आहे. तुमच्या प्रश्नाला मी स्पष्टीकरण दिलं शिंदेचं आहे, कारण तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये फार पूर्वीपासूनचे सहकारी आहात. आणि मुंडेवाड आयोगाने ज्या केसेस आमच्यावर टाकल्या पुतळा विटंबनेचे गुन्हेगार, रस्ते गुरुजींनी प्रस्ताव मांडला होता, जवळजवळ 5-6 केसेस टाकल्या की सर्व केसेस मागे येऊ. त्याला गुरुजीला आम्ही सांगितलं की सर्व केसेस मागे घ्या, फक्त पुतळा विटंबनेची केस आपण लढूया आणि जिंकू.
आणि त्या पद्धतीने शासनाला आम्ही विनंती केली की बाकी सर्व केसेस मागे घ्या की पुतळा विटंबनेची ती केस आम्हाला लढायची आहे आणि निर्दोषपणे सुटायची आणि आम्ही ती केस निर्दोष सुटलो सर्व कार्यकर्ते. आणि ह्या सगळ्या केसमध्ये सुद्धा एका माणसाचं नाव चार्जशीट मधून जायचं, राष्ट्रवादीचे भुजबळ ऑल त्यांच्या टीमचा लॉबीचा माणूस, याच्यामध्ये सुद्धा आम्ही खूप भांडलो की बोललो त्याचं नाव कसं काय चार्जशीट मधून झालं. तर आम्ही निर्णय सुटलो तर आंबेडकरी चळवळीच्या रिपब्लिकन चळवळीचे कार्यकर्ते म्हणजे त्यांची नावं गायब झाली. पोलीस त्यांना चौकशीसाठी का ताब्यात घेतले, त्यांना ताब्यात घ्या, नार्मटाईज करा, त्यांचं प्रकरण पाडले. परंतु त्यांचे गॉडफादर सत्तेत बसल्यामुळे हे शक्य होत. हा एवढा सगळा मोठा जो विषय आहे, या वसाहतीचं दुखणं आहे. नेत्यांनी सुद्धा गोळेसाहेब वगैरे आढळले या विषयावर आम्ही बराच वेळा भांडलो त्यांच्याशी, या विषयावर ज्या निर्णय घ्या बोला, करू 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 काही झालं. तर असं सगळं आहे. वसाहतीच्या लोकांना सगळं माहित आहे, वसाहतीच्या बाहेरच्या लोकांना या गोष्टी बरंच अंतर्गत काय आहे ते माहित नाही. बाहेरून दिसतं तुम्हाला आढळत आहे. तुम्ही पण बोला चळवळीचा मागे गेला, परंतु फितूर लोकांची जास्त संख्या असल्यामुळे इथे रिझल्ट मिळत नाही. येणाऱ्या गुलाबांजवळ त्याला रिझल्ट द्यायचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. आजचा हा जो विषय आहे तो या विषयावर आज आपण शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व विभागातील आणि पक्षातील जिल्ह्यातील मुंबईतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाला. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज संयुक्तिक ठरणार नाही तरी सुद्धा एक गोष्ट मांडत तरी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करताना एक ठळक नेतृत्व त्याची वेळोवेळी प्रसिद्धी येते. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये प्रत्येक पक्षाध्यक्ष हा आपल्या कुटुंबातल्या कोणाला तरी जबाबदारी सोपवतो आपल्यानंतर. याला छेद देत बाळासाहेबांचं थोडंसं त्यांचं मेडिकल त्यांचं हॉस्पिटलायझेशन असल्यामुळे त्यांनी रजा घेतली 3 महिन्याची. आणि पुरुष प्रधान संस्कृती असून सुद्धा घरच्या पुढाकारात पक्षाची जबाबदारी न देता किंवा एखाद्या पुरुषाकडे सुद्धा जबाबदारी न देता स्त्री शक्तीचा सन्मान केला एखाद्या ठाकूरांच्या माध्यमातून, हे आम्हाला बरोबर मनापासून खूप आवडेल. आणि त्यामुळे आणि मग सन्मान झाला तर असाच असा नाही झाला, तेवढे निष्ठा तेवढा विश्वास, आणि विश्वास असल्याशिवाय कुठल्या गोष्टी घडत नाही. आणि त्यामुळे काही तुमची उंची आम्हाला अजून कळाली की खरंच तुमचं महत्व आणि तुमचं व्यक्तिमत्व हे पक्षामध्ये किती उंचीवरचं आहे हे आम्हाला या बाळासाहेबांच्या निर्णयातून कळालं. त्याबद्दल साहेबांचे खरंच आभार की त्यांनी खऱ्या अर्थाने निष्ठावान, सचोटी आणि प्रामाणिकता याला महत्व दिलं आणि टाईमकडे जे प्रभावी अध्यक्षपद दिलं. त्याबद्दल काही तुमचं खरंच मनापासून सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनंदन. आज संयुक्तिक नसलं तरी सुद्धा मला वेगळं असं वाटलं, त्याबद्दल सॉरी. तरी सुद्धा टाईमनी आपल्याला सतत नेहमी सगळ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि बऱ्याच वेळेला त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण काम करतो. याही पुढे प्रचंड ताकदीने आपण वंचित बहुजन आघाडीचं काम करूया, रिझल्ट देऊया. आणि पुन्हा एकदा आपल्या इथे सर्व उपस्थित झालेल्या कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, स्थानिक आपली सर्व जनता यांचं उपस्थित झाल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं आभार व्यक्त करतो या सभेचं आयोजन केल्याबद्दल. विशेष आपली मेहनत तालुक्याच्या कमिटीने घेतली त्यांचा देखील आभार. आणि इथे थांबतो आणि पुन्हा एकदा शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्याचबरोबर वरिष्ठांना एकच विनंती करेन, या प्रकरणाचा आरोपी त्याचा मॉल जरी सत्तेमध्ये असला तरी त्याच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी पक्षाने दबाव निर्माण करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.